हृदयी कळवळा वैष्णवांचा। आषाढी कार्तिकी पंढरीचे वारे, साधन निर्धारण नाही। तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा। एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, तो देव परम पूज्य जगी। तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा। विठ्ठल 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 विठ्ठल। महायोग पीठे तटे भीम नृत्यं, वरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्रे। समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। पांडुरंगा कुरु प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या। त्यांच्या कृपणाने कथेचा विस्तारो, बाबाजी सद्गुरु दास तुका। ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्यात्मरूपा। ओम नमो दानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। मी कळा कुसरी काहीच नेणे, बोलतो वचने अति भाविका। एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी। ज्ञानेश्वर भगवान विष्णू, निवृत्ती भगवान हर। सोपान भगवान ब्रह्मा, मुक्ताख्या ब्रह्मचित्कळा। सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो। तुझ्या लागलो निज चरणा, तुझ्या लागलो निज चरणा। अहो स्वामी तू या देवा, यावरी करुणा भावेरू। सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा। मस्तक माझा पायावरी, या वारकरी संतांच्या। आवडे देवासी तो एका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त समयी, सेवेकरिता चिंतन करिता निवडलेला अभंग। पैठण निवासी शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा 4 चरणांचा भगवान परमात्म्याची आवड या ठिकाणी वर्णन करणारा नामपर प्रकरणातला अभंग सेवेकरिता निवडला। विठ्ठल अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा अल्पसा परिहार द्यायचा तोसा। किम निमित्तानं या ठिकाणी ही ज्ञानदान सेवा, ही कीर्तन रूपी सेवा आयोजित केली असावी। या ठिकाणी ते निमित्त सर्वांना ज्ञात असेल, तरी या ठिकाणी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि मंदिराचा प्रथम वर्धापन दिन सोहळा, या ठिकाणी हे सर्व कार्यक्रमाचं आयोजन नियोजन करणारी जी काही मंडळी असतील, या ठिकाणी सुनंदा सर्कल सोसायटी पडलेगाव ग्रामस्थकर असतील, या ठिकाणी आमच्या सुवर्णाताई असतील, ताईंनी ही सेवा माझ्यापर्यंत सुपूर्द केली असेल। मनापासून सर्व सोसायटीचे कमिटी मंडळाचे ऋण व्यक्त करेल। या ठिकाणी आलेले सर्व संत मंडळी, वारकरी मंडळी, बसलेले सर्व तुम्ही महाराज मंडळी, ज्ञात श्रोता मंडळी, सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होऊन आजच्या कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करेल। श्री संतांच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी सेवेकरिता चिंतन करिता निवडलेला घेतलेला जो अभंग आहे ना मायबाप, या अभंगाचा थोडक्यात अर्थ भावार्थ आपल्या सर्वांच्या समोर मांडायचा झाला तर शांतीब्रह्म पैठण निवासी एकनाथ महाराज या अभंगातून सुंदर असं वर्णन करतात। आवडे देवासी तो एका प्रकार। नाथ महाराजाच्या अभंगातून वर्णन करतात की बाबांनो, भगवान परमात्म्याची आवड काय, देवाला काय आवडतं
तो ऐका प्रकार. भगवान परमात्म्याला कोणकोणते प्रकार आवडतात हे वर्णन या अभंगामध्ये केलेलं आहे. मग नामाचा उच्चार रात्रंदिवस, मग फक्त नामस्मरण केलं, रात्रंदिवस देवाचं नामचिंतन केलं म्हणजे झालं का महिला मंडळ? तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा. आपल्याला वाटतं की नामस्मरण केलं म्हणजे आपण एखादा साधक बनलो का, भक्त बनलो का? तर पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये धारण करणं आणि कपाळी गोपीचंदनाचा टिळा लावणं, मग एवढं केलं म्हणजे आपण या ठिकाणी निष्ठावंत वारकरी झालो का? पुढे सांगतात, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारण नाही. हे ज्या वेळेला आपण नित्यनेम आपल्या जीवनामध्ये उतरवतो ना, मग आषाढी पंढरीची वारी, कार्तिकीची वारी आपल्या जीवनामध्ये झाली पाहिजे. आणि वारकऱ्यांबद्दल, वैष्णवांबद्दल अंतःकरणामध्ये कळवळा सुद्धा व्यक्त केला पाहिजे, असला पाहिजे. मग शेवटी नाथ महाराज म्हणतात, एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम. ज्याच्या जीवनामध्ये हे ज्या वेळेला साधना आपण करणार, हे 6 निर्धार, हे 6 नित्यनेम आपण करणार. कोणकोणते? तर नामाचा उच्चार रात्रंदिवस, तुळशी माळ गळा, 3रा क्रमांक सांगितलेला आहे गोपीचंदन टिळा, आणि 4था क्रमांक सांगितलेला आहे की वारकऱ्यांबद्दल, वैष्णवांबद्दल, साधू संतांबद्दल अंतःकरणामध्ये कळवळा असणं, प्रेम असणं, भाव असणं. आणि विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अभंगाचा थोडक्यात अर्थ भावार्थ आपल्या सर्वांच्या समोर मी सांगितला, पण कळाला का महिला मंडळ? आता कशा माना हलवल्या? मोकळ्या मनानं आणि मोकळ्या अंतःकरणानं इथं बसलं पाहिजे. मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. मन आपलं प्रसन्न असेल तर अंतःकरणानं आपण सेवा सुद्धा श्रवण करू शकतो. मन प्रसन्न जर नसेल महिला मंडळ, कोणतंच काम आपल्या जीवनामध्ये होऊ शकत. मन जर माझंही प्रसन्न नसेल तर इथे सुद्धा मी बोलू शकत, इथेही उभं राहून मी कीर्तन करू शकत नाही. म्हणतात की या देहामध्ये, शरीरामध्ये जशी पित्ताची गरज असते, तसं कोणतंही काम व्यवस्थितरित्या पार पडलं पाहिजे याकरिता चित्त ही आपलं. तुकाराम महाराजांबद्दल जर म्हणायचं, घरात नाही आन, गावात नाही मान, पण शेवटी चित्तामध्ये समाधान. मग आपल्या चित्तामध्ये जर समाधान असलं ना महिला मंडळ, चित्त जर आपल्या जागेवरती असले तर या ठिकाणी सगळं काही व्यवस्थित आपल्या जीवनामध्ये होऊ शकतं. आज तुम्ही मोठ्या अंतःकरणानं, अगदी मोकळ्या मनाने इथे येऊन बसला आहात ना. सुंदर असं या सोसायटीनं, या कमिटी मंडळानं या कार्यक्रमाचं आयोजन, नियोजन, प्रयोजन केलं असेल, ह्याचे मानावे तेवढे धन्यवाद फारसेच असतील. पण एकदा तुमच्याकरिताच तुम्ही एकदा टाळ्या वाजवल्या पाहिजे. कारण बघा, तुम्ही जर टाळ्या तुमच्याकरिता जरी वाजवल्या असल्या, खऱ्या अर्थानं तुम्ही टाळ्या वाजवणं म्हणजे आम्हा सगळ्यांना दिलेला हा आशीर्वाद आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ज्या एकनाथ महाराजांचा अभंग सेवेकरिता निवडला, एकनाथ महाराजांचा अधिकार पाहून गेलोत ना. वृक्षाचेही पान हले ज्याच्या सत्ते, आणि राहिले हंता मग कोठे. तुझी सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे तुझ्या बळे. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, वर्म हे जाणून या शरणालो. असा असणारा भगवान परमात्मा, ज्याच्या सत्तेशिवाय सूर्य चालत नाही. तुझ्या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे, वेद बोलत नाही, वृक्षाचं पान सुद्धा हलत नाही. अगाध असलेला भगवान परमात्मा आणखीन काय म्हणावं? माती पाणी उजेड वारा, तूच मिसळासी सर्व पसारा. आभाळाच मजा दे आकारा, तुझ्या घटाच्या उतरंडीला नसे अंत ना पार. तू वेडा कुंभार विठ्ठला, तू वेडा कुंभार विठ्ठला, तू वेडा कुंभार. फिरत्याचा का वरती देसी,
सत्तेवरती, भगवान परमात्म्याच्या सत्तेवरती हे सगळं जीवन चाललेलं आहे, हे विश्व चाललेलं आहे. पण नाथ महाराजांचा अधिकार इतका मोठा की जगाच्या मालकानं, विश्वाच्या मालकानं महिला मंडळ एकनाथ महाराजांच्या घरी यावं आणि 36 वर्ष चाकरी केली. किती वर्ष चाकरी केली महिला मंडळ? एक दिवसाची नणंद जर पाहुणे म्हणून आली तर तिचा स्वयंपाक, तिच्या वाटेचा स्वयंपाक करण्याचा काय येतो? बोला ना जरा. अजूनही 1500चा विचार आहे का तुमच्या डोक्यात? नाही. मग इथं बघा, जी वेळ आपल्या जीवनातून आज निघून चाललेली आहे, ती वेळ आज तुम्ही भगवान परमात्म्याच्या नामचिंतना करिता, या नामस्मरणाकरिता तुम्ही खर्च करत आहात. खरं तर आपण मोठे भाग्यवान आहोत की ज्याप्रमाणे तुकोबऱ्या म्हणतात, धन्य आम्ही जन्मालो आणि जन्माला येऊन दास विठोबाचे झालो. मग विठोबाचं दास जर बनायचं आहे ना महिला मंडळ, जीवनामध्ये जे आपली जी वेळ निघून जाते ना, ते वेळेमध्ये गोड परमात्म्याचं चिंतन केलं पाहिजे. मग इथे जर तुम्ही आला आहात ना, तर मोकळ्या मनानं, मोकळ्या अंतकरणानं बसलं पाहिजे. लागून या पाया वणवितो तुम्हाला, कर टाळी बोला मुखी नाम. तुकोबऱ्या विनंती करून, विनवणी करून तुमच्या आमच्या सर्वांच्या पाया पडून सांगतायत काय की बाबांनो, हातानं टाळी वाजवा आणि मुखानं काय करा, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. आणि हा सुख सोहळा, हा सुख सोहळा आहे ना, हा जो आनंद आहे ना, तर तुम्हाला स्वर्गामध्ये मिळेल का महिला मंडळ? नाही मिळू शकत. मग बघा, आज या ठिकाणी प्रथम वर्धापन दिनानिमित्तानं सुंदर असा हा जो काही कार्यक्रम आयोजित केला ना, खऱ्या अर्थानं हा दिवस आपल्याला किंवा तुम्हाला पुन्हा पुन्हा ह्याचा लाभ घ्यायला मिळेल का? आजच्या दिवशी हरिपाठामध्ये जर तुम्ही जर नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगी, हा जो आनंद घेतला असेल, जे नामस्मरण तुम्ही आजच्या दिवशी केले असेल, ते पुढच्या वर्षीपर्यंत तुम्हाला वाट पाहावी लागेल. बरोबर ना ताई? मावशी बरोबर ना? आता कशा मान हलवल्या, विठ्ठल 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 विठ्ठल. 36 वर्ष एकनाथ महाराजांच्या घरी चाकरी केली. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावे, अनन्य भक्ती भावे. निळावंदी त्याचे पाये, निळावंदी त्याचे पाये. ओ वाळू आरती माझ्या स्वामी एकनाथा, ओ वाळू आरती माझ्या स्वामी एकनाथा. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, कावडीने पाणी चक्र पाणी वाहे. कुणाच्या घरी? एकनाथ महाराजांच्या घरी. आताच्या काळात आपल्याला नाही पाणी त्या ठिकाणी वाहावं लागतं का? कारण एका घरामध्ये 3-3, 4-4 नळ असतात. बरोबर ना? 12 वर्ष चंदन घासले, 12 वर्ष धोतरे धुतली आणि 12 वर्ष कावडीनं पाणी भरलं. हा एकनाथ महाराजांचा अधिकार. आणि तेच एकनाथ महाराज आजच्या अभंगातून भगवान परमात्म्याची आवड आपल्याला वर्णन करून सांगतात की माझ्या भगवान परमात्म्याला काय आवडतं. तर एकनाथ महाराजांचं जीवन म्हणजे कामाचे नाही तेथे क्रोध कैसा, तेथे कैसे भांडणारे. आता शांती ब्रह्म एकनाथ महाराज आपण म्हणतो. शांती ब्रह्म ही पदवी बहाल होणं, तशा अनेक पदव्या आहेत. आता महिला मंडळ अनेक पदव्या आहेत. एखादी पेट या ठिकाणी जर मृदुंगाची आपण परीक्षा दिली ना, तर अनेक मृदुंगाचार्य, मृदुंग अलंकार, मृदुंग सम्राट या ठिकाणी पदव्या बहाल होतात. संगीताच्या या ठिकाणी जर पेटीच्या आपण 2 परीक्षा दिला तरी विशारद पदवी आपल्याला बहाल होते. पण खरी पदवी या देहाला आल्याच्या नंतर आपण कोणती बहाल केली पाहिजे? तर आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. बघ, नाथ महाराजांना शांती ब्रह्म पदवी या ठिकाणी बहाल झाली, शांती ब्रह्म पदवी मिळाली. जीवनामध्ये किती शांतता असेल महिला मंडळ. नाहीतर आताच्या काळात एखाद्या पती पत्नीचे भांडण व्हायला सुद्धा काही वेळ लागत, कोणतं मोठं कारण लागत नाही. जीवनामध्ये शांतता प्राप्त केली, काम जिंकला, क्रोध जिंकला, आणि म्हणून भांडण हा विषय कधी जीवनामध्ये नव्हता. बघा, ज्या वेळेला जगाचा मालक एकनाथ महाराजांच्या घरी येतो, एकनाथ महाराजांना कामे करू लागतो, हे ज्या वेळेला समाजाला कळालं ना महिला मंडळ, समाजानं किती त्रास द्यावा, एक विडा मात्र त्या ठिकाणी यवनानं उचलावा.
ज्या वेळेला गोदावरी गंगेवरती स्नान करण्याकरिता नाथबाबा जायचे ना, सकाळच्या प्रहरी त्या चिंचेच्या झाडावरती जाऊन हा यवन बसला. बरं नुसता बसला का महिला मंडळ, तर तोंडामध्ये त्यानं कात टाकला, पान घाललं, जे काही ते पानासोबत साहित्य लागतं ना सगळं काही सोबत घेऊन बसला. एकनाथ महाराजांनी गोदावरी गंगेवरती स्नान करण्याकरिता जात होते. त्यांनी पाहिलं आणि लगे पचकन तोंडामध्ये त्यानं पान खाऊन घेतला. चगळत बसला. एकनाथ महाराजांनी गोदावरी गंगेवरून स्नान करून येत असताना खाली पाहिलं आणि मग खाली थुंकला. किती वेळा थुंकला असेल? एक वेळेस, दोन वेळेस, तीन वेळेस तर नाही 108 वेळेस थुंकला. शेवटी थुंकून ते यवनाच्या मुखारविंदातून रक्त व्हायला लागलं. एकनाथ महाराजांना सांगितलं, एकनाथ महाराजांच्या त्यानं चरणावरती आपलं मस्तक टेकवावं. आपलं डोकं एकनाथ महाराजांच्या चरणावरती टेकवल्याच्या नंतर, नतमस्तक व्हायल्याच्या नंतर त्यांना सांगायची गरज नाही. सहज जर एखाद्याच्या पायाला आपलं पाय लागला, लाथ लागली, तर पायलीच्या 50 शिव्या द्यायला मागे पुढे पाहत. सासूने सुनेला नुसतं आरे केलं, लगेच कार्य करते. वरून पायलीच्या 50 शिव्या. हे कलियुग आहे. पण एकनाथ महाराजांनी ते यवनाला मात्र प्रसाद देऊन मुक्त केला. इतकी जीवनामध्ये शांतता. आता त्यानं विचार केला की ज्या कामाकरिता आपण इथे आलो होतो ते काम काही झालं. मग दुसरा वेळा दुसऱ्या यवनानं गृहस्थानं उचलावा. विचार केला की नाथ महाराजांना राग आला पाहिजे. नाथ महाराजांच्या जीवनामधली ती शांतता आहे ना, ती शांतता भंग पावली पाहिजे. म्हणून दुसऱ्याच दिवशी त्यानं काय केलं, सकाळीच नाथ महाराजांच्या घरी आला. बारीक ऐका जरा महिला मंडळ, लक्षपूर्वक ऐका. आता नाथ महाराजांची सकाळची पूजापाठ करण्याची वेळ होती. ज्या पाटावरती देवाला बसवायचं होतं, ज्या पाटावरती देवाला ठेवून पूजा अर्चा करायची होती ना, जो गृहस्थ एकनाथ महाराजांची शांतता भंग करण्याकरिता आला होता ना, तो आल्या पावली त्याच पाटावरती बसला. बरं नुसता बसला, जे चपला बुटान सगट आला होता ना त्याच्या सगट जाऊन बसला. विचार केला की म्हणे आता तरी एकनाथ महाराजांना राग येईल. पण नाथ महाराजांना राग काय आला नाही. उलट गिरिजा मातेला सांगितलं. नाथ महाराज म्हटले, अगं गिरिजा, आपल्या घरी पाहुणा आलेला आहे, 5 पक्वान्नाचं भोजन तयार कर. लगेचच गिरिजा मातेने स्वयंपाक रांधावा. आणि स्वयंपाक झाल्याच्या नंतर स्वयंपाक त्या ठिकाणी एका पात्रामध्ये, ते जेवण एका पात्रामध्ये वाढलं गेलं. त्यानं विचार केला की म्हणे ज्या कामाकरिता इथे आलो ते काम बाजूला सारलं, ते काम बाजूला राहिलं. पण इथे भलताच पाहुणचार सुरू आहे. तरी सुद्धा त्या ठिकाणी त्या जेवणाचा आस्वाद घेऊ लागला. जेवण सुद्धा इतकं सुंदर झालं होतं महिला मंडळ. गिरिजा मातेनं ताटातलं पात्रातलं काही संपलं ना ते सुद्धा वाढावं. नाथ महाराजांनी म्हणावं, गिरिजा, आलेल्या पाहुणाला काही कमी पाडू देऊ नको. तेव्हा त्यानं विचार केला की म्हणे ज्या कामाकरिता आलो ते काम बाजूला राहिलं. आताही काहीतरी असं कृत्य केलं पाहिजे की जेणेकरून एकनाथ महाराजांना राग येईल. गिरिजा माता पात्रातली वाढलेली भाजी संपली होती, वाढण्याकरिता खाली वाकल्या. आणि त्यानं काय करावं तर गिरिजा मातेच्या पाठीवरती जाऊन नाथ महाराजांनी हाका मारून त्या ठिकाणी सांगावं, अगं गिरिजा, मोठ्या घरचं लेकरू आहे, त्याला खाली पाडू देऊ. गिरिजा मातेनं म्हणावं, स्वामी, या पाठीला मात्र 4-4, 5-5 लेकरांची सवय आहे, मी कसं काय या ठिकाणी त्याला खाली टाकणार, खाली ठेवणार. सांगायचं तात्पर्य की जीवनामध्ये इतकी शांतता होती, तेवढी शांतता आज आपल्या जीवनामध्ये जर असले ना मायबाप, तर देहाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. तो भगवान परमात्मा काय आहे कळाल्याशिवाय राहणार नाही. एकनाथ महाराजांनी जनाकडे पाहावं. समाजाकडे पाहिल्याच्या नंतर एकनाथ महाराजांच्या लक्षात आलं की माझ्या पांडुरंग परमात्म्याला या ठिकाणी कोणता प्रकार आवडतो, तर नामाचा उच्चार हा प्रकार आवडतो. मग ते नामस्मरण एकनाथ महाराजांनी त्यांच्या जीवनात कसं केलं याचं उत्तर आवडे देवासी तो एका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. रात्रंदिवस तुम्ही भगवान परमात्म्याच्या नामाचं उच्चारण केलं पाहिजे. महिला मंडळ, तुम्ही म्हणाल ताई एवढा काही वेळ नाही आमच्याकडे जीवनात.
आहे का? खऱ्या अर्थानं कोणतंही काम करत असताना आपण देवाचं नामस्मरण करू शकतो. मग तुम्ही घरात काही अनेक कामं करता महिला मंडळ, पण आपलं कोणतं नामचिंतन नसतं. सतत आपल्या वाणीमध्ये कोणाचं कशाचं उच्चारण असतं, प्रपंचाचं आणि संसाराचं उच्चारण असतं. बरोबर ना? हे करायचंय ते करायचंय, कपडे धुवायचे, भांडी घासायचे, मी तर म्हणते रोजच करायचंय. बरोबर की नाही? पण नाथ महाराज म्हणतात की बाबांनो, मी अनुभवानं सांगतो, नामाचा उच्चार रात्रंदिवस माझ्या भगवान परमात्म्याला सर्वप्रथम कोणता प्रकार आवडत असेल तर आवडे देवासी तो ऐका प्रकार. बाबांनो ऐका, आजच्या अभंगातून तुम्ही आला आहात ना, तर आजच्या अभंगातून तुम्ही काय ऐका? नामाचा उच्चार रात्रंदिवस. कारण बघा, जर तुम्ही रात्रंदिवस भगवान परमात्म्याच्या नामाचं उच्चारण करत असाल, त्याला भजत असाल, त्याचं चिंतन करत असाल, तर कोणताही संकट येईल ना महिला मंडळ, त्या संकटातून तुम्हाला सावरण्याकरिता माझा भगवान परमात्मा आलेश्वर आहात. चिंतने 12 वाटा पळती विघणे. फक्त नामस्मरण आपल्या जीवनात असलं पाहिजे तरच देव येईल. नाहीतर जन्माला आला आणि फक्त संसार करूनच निघून गेला. आणि संकट आल्यानंतर आपण किती देवांना हाका मारतो, देव येईल का हो महिला मंडळ? कारण भगवान परमात्म्याचं पहिलं कार्य जे आहे ना, भक्ता राखे पायापाशी दुर्जनासी संहारी. भक्ताचं रक्षण करणं हे माझं भगवान परमात्म्याचं पहिलं कार्य आहे. आणि एकदा काही भगवान परमात्म्यानं त्या भक्ताला दिलेलं वचन आहे ना, वचन न मोडी बोलिले ते. दिलेले वचन कधी मोडत? पण संकट आल्यानंतर आपण देवाचा धावा केला, त्याच्या आपल्या जर नावानं त्याचं नामस्मरण जर असलं तर आलेश्वर आहात. एक वेळ अशी कथा आली, 5 पांडव जेवण करायला बसले होते. द्रौपदी मातेनं 5ही त्या ठिकाणी पात्र वाढले होते. लक्षपूर्वक ऐका महिला मंडळ. झोपल्या की गाय, आता कशा हसल्या? 5ही पांडव जेवण करायला बसणारच होते. द्रौपदी मातेनं पात्र वाढली होती. धर्मराजाला इतकी भूक लागली, पात्रातील त्या ठिकाणी घास आपल्या हातामध्ये घेणार आणि तोंडामध्ये टाकणार. तेवढ्यात द्रौपदी मातेनं हाक मारली, आरडाओरडा केला, म्हणे मालक थांबा जरा. धर्मराजाने सांगितलं, अगं द्रौपदी, इतकी भूक लागलेली आहे, तरी सुद्धा तू जेवण करण्या वाचून आम्हाला का बरं थांबवतेस? म्हणे थांबा, तुपाची धार टाकायची राहिली आहे. तूप माहितीये का महिला मंडळ? तूप नाहीतर तूप म्हटलं का चूप, तर तुपाचा विषयच राहिला नाही. तूप खावं फक्त माळकऱ्यांनी, आमच्या वारकऱ्यांनी. म्हणून तुपाचं नाव घेतलं की आमच्या महिला मंडळ चूप. आता तुपाची धार द्रौपदी मातेनं पात्रांवरती टाकल्याच्या नंतर पुढा धर्मराजानं ताटातला पात्रातला घास घ्यावा आणि तोंडामध्ये टाकणार. तेवढ्या द्रौपदी मातेनं पुढा हाक मारली, म्हणे मालक थांबा जरा. धर्मराजाने सांगितलं, म्हणे आता तरी तुझं काय राहिलेलं आहे? म्हणे जेवणा वाचून आम्हाला थांबवतेस? द्रौपदी मातेने सांगितलं, जोपर्यंत माझा भाऊ जेवण करायला येत नाही ना, तोपर्यंत तुम्ही पात्रातला जेवण. आता देव येणं काही लगेच अशी गोष्ट आहे का महिला मंडळ? कारण देव का आपल्यासारखं रिकाम टेकडा आहे का हो महिला मंडळ? रिकाम आहे का देव? कधी नामदेव रायांच्या घरी, तर कधी चोखोबा रायांच्या घरी, कधी निळोबा रायांच्या घरी, तर कधी सावता महाराजांच्या घरी. आता धर्मराजानं भीमाला सांगितलं, म्हणे भीमा, मला काही देवाला आणायला जमणार नाही, तुला आणता येत असेल तर बघ. भीमानं सांगितलं, जरा 5 मिनिट थांबा. भीमान आपल्या हातातली गदा होती, हातातली गदा आकाशामध्ये गर 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 त्या ठिकाणी फिरवली. गदेला सांगितलं, मी तुला उंचावरती फेकून देणार आहे, पण उंचावरती फेकून दिल्याच्या नंतर तू वाकडं तिकडं बाजूने पडायचं नाही, पडायचं असेल तर सरळ दिशेने पडायचं. आणि खरंच बघा, ज्या वेळेला उंचावरती फेकलेली गदा खाली पडणार होती ना, माझ्या भगवान परमात्म्यानं पडता झड भारी दासी आठवावा हरी, मग तो होऊन दिशीन आड घाली सुदर्शन. भगवान परमात्म्यानं गदा ती झेलून घेतली. हा सगळा प्रकार त्या ठिकाणी पांडव पाहत होते. धर्मराजाने सांगितलं, भीमा, म्हणे देवाला तुला आणायला लगेच कसं काय बरं जमलं? भीमानं इतकं सुंदर उत्तर दिलं. पुरुषवर्ग, पाठीमागं बसलेले पुरुषवर्ग, म्हणे मी मतदान केलं आणि तेव्हाच कुठेतरी चांगल्या रस्त्याची अपेक्षा, बरोबर ना? म्हणे मी फार काही केलं नाही, संकट आलं, हरीचं
हरीचं चिंतन केलं आणि हरीचं चिंतन केल्याबरोबर हरीला यावं लागलं. म्हणून आवडे देवासी तो एका प्रकार आणि नामाचा उच्चार रात्रंदिवस आपल्या जीवनामध्ये भगवान परमात्म्याच्या नामाचा उच्चार असेल तर कोणतंही किती मोठा संकट असलं ना मायबाप, त्या संकटातून आपल्याला या ठिकाणी वाचवणारा भगवान परमात्मा आहे, आपलं निवारण करणारा भगवान परमात्मा आहे. तू का म्हणे भार घातली यावरी आणि होईल कैवारी नारायण. तुकोबऱ्या म्हणतात आम्ही आमच्या जीवनातला सर्व भार जो आहे, सगळा जो काही भार आहे ना, तो परमात्म्यावरती घातला आणि मग आमचं भगवान परमात्म्याने निवारण. आता आज आपलं फक्त संसारावरती जेवढं प्रेम झालं ना महिला मंडळ, प्रपंचावरती एवढं प्रेम झालं ना, तेवढं देवावरती प्रेम राहिले नाही. मला सांगा महिला मंडळ, कीर्तनात बसलात ना, खोटं बोलू नका पण खरं बोला. जेवढं संसारावरती प्रेम आहे ना, प्रपंचावरती प्रेम आहे, तेवढं पती हा परमेश्वर आहे, त्या पतीवरती प्रेम आहे का? आहे का महिला मंडळ? आहे का? आता कशा लाजल्या बघा. पतीचं नाव घेतल्यानंतर इतकं लाजायला लागतं, नाव घ्या असं म्हणायचीच गरज लागत नाही, बरोबर ना? बघा, पण एक बाई अशी होती एका गावात की तिला मात्र सवय झाली होती, लग्न झाल्यापासून स्वतः काम करत नव्हती पण सगळी कामं नवऱ्याला. इथं नाही ना तसं कोणी, पण त्याला सुद्धा आता त्याच्या इंद्रियाला लागलेलं वळण म्हणा, पडिले वळण इंद्रिया सकळ. सकाळपासून बघा जसं कामाला हा लागायचा, सकाळी उठणं, झाडलोट करणं, लादी पुसणं, कपडे धुणं, भाकरीचं पीठ मळणं, भाकरी करणं, भाजी फोडणीला घालणं, तिला ताट वाढणं, फक्त तिनं आयत्या ताटावरती. आता हिच्या इंद्रियाला लागलेली ती सवय. पण एक दिवस एका निष्ठावंत वारकरी बाईकडे गेली, शेजारीन बाईकडे गेली. आता शेजारीन बाई ती निष्ठावंत वारकरी होती. तिच्या जीवनामध्ये तिने पतिव्रता धर्म महिमा जाणला होता. पतिव्रता धर्माचं त्या ठिकाणी तिने आचरण केलं होतं. महिला मंडळ, पतिव्रता धर्माचं आचरण जीवनात असावं. प्रत्येक स्त्रीच्या जीवनामध्ये म्हणतात की तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. तुका म्हणे पतिव्रता आणि साक्षात भगवान परमात्म्याची तिच्यावरती सत्ता, तिच्यावरती कृपा होत असते. आता निष्ठावंत वारकरी होती ना शेजारीनबाई, तिच्याकडे गेली आणि मग ती नेमकी काय करत होती महिला मंडळ? उखळ मुसळ माहितीये ना, त्या उखळीमध्ये ती साळी काढत होती. तेवढ्याच तिचे पती आले, तिला हाक मारली, म्हणे मला जरा पिण्याकरिता पाणी. ऐकताय ना महिला मंडळ? आता हिनं पतीला पिण्याकरिता पाणी द्यायचं होतं, जे हातातलं मुसळ होतं ना ते वरती फेकून आणलं. कुठं? जी शेजारीची बाई तिच्याकडे आली होती ना, ती वाकडी मान करून बघू लागली नेमका प्रकार काय आहे. कारण जे मुसळ तिने वरती फेकलं होतं ना महिला मंडळ, ते वरतीच अटकून राहिलं होतं. आता मला सांगा, मुसळ जर वरती फेकलं तर ते अटकून राहील का? राहील का महिला मंडळ? पटत नसेल तर उद्या प्रयोग करून बघा, साक्षात प्रयोग करा, पण त्याचा काहीतरी गंभीर कार्यक्रम होऊ देऊ नका. आता ज्या वेळेला ते मुसळ वरती अटकून राहिलं ना, तिने आपल्या पतीला पाणी दिलं आणि मग परत ती आपल्या जागेवरती आली. त्या ठिकाणी साळी कांडत कांडत बसली. म्हणे काय ग, हा जो प्रकार मी पाहते ना, नेमका प्रकार काय आहे? म्हणे काही नाही, ह्याच्या पाठी मग पतिव्रता धर्माचा महिमा आहे. मग ह्याच्यासाठी काय करावं लागतं? कुणी विचारलं? जी नवऱ्याला सकाळ उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काम सांगत होती ना, तिनं सगळा वृत्तांत त्या ठिकाणी विचारला. म्हणे पतिव्रता मला सुद्धा बनायचं आहे, काय काय करावं लागेल? तिने सांगितलं काही करायचं नाही, पतीच्या चरणावरती निष्ठा ठेवायची. पती जसं सांगेल, आज पनीर चिल्लीची भाजी झाली पाहिजे तर तीच भाजी बनवायची, त्याचा शब्द मोडायचा, त्याच्या म्हणण्यानुसारच आपण आचरण करायचं. म्हणे परपुरुषाचं चेहरा सुद्धा पाहायचा नाही, सगळं काही त्याचं ऐकायचं. एवढं सगळं तू जर केलं ना, तर तुला सुद्धा एक दिवस पतिव्रता धर्म काय होईल? काय होईल महिला मंडळ? भूक लागली का काय? तुझ्यावर सुद्धा पतीची काय होईल? एकदा काय पतिव्रता धर्माचं आचरण केला की देवाची देवाची तुझ्यावरती अवकृपा होईल, आशीर्वाद होईल. दुसऱ्या दिवसापासून हिने ठरवलं की आपणही पतिव्रता बनायचं, आपणही सती बनायचं. आता एवढे दिवस ही मॅडम होती महिला मंडळ, कारण फक्त ऑर्डर करायची.
हा, पाणी आणा, चहा आणा, जेवणाचं वाढलेलं ताट आणा. संध्याकाळी मात्र हिनं आपल्या पतीला सांगितलं, मी म्हणणार तुम्ही म्हणा, मी काय म्हणणार. त्यानं विचार केला की बरं आहे, उद्या तरी आपल्याला निदान 10 वर्षानंतर साखर झोपेचं काय मिळेल, साखर झोपेचं कुठेतरी मला लाभ घ्यायला मिळेल. कारण जवळजवळ 10 वर्ष साखर झोप याची भंग पावली होती. हा निवांत झोपला. बरोबर 10 वाजले. हिनं सुद्धा त्या ठिकाणी उठून सगळी कामं आवरावी, स्वयंपाक सुद्धा रंधावा. आणि बरोबर 12 वाजता हिनं नवऱ्याला उठावं, पतीला उठावं, म्हणे उठा, सगळं स्वयंपाक तयार झालेला आहे. त्या ठिकाणी दोघांना जेवण करायचं आहे ना, पात्र वाढणारच आहे. बरोबर दुपारी 12 वाजता जेवण करायला बसले महिला मंडळ. आता हिनं सांगितलं, संध्याकाळी 4 वाजले की तुम्ही पडले गावातून एक त्या ठिकाणी फेरफटका मारून या. मी 4 वाजता बरोबर उखळामध्ये त्या ठिकाणी साळी कांडायला बसणार. बरोबर 4 वाजता तुम्ही यायचं, मला हाक मारायची, आवाज द्यायचा, काय, मला पाणी दे. मी पाणी आणण्याकरिता किचन रूम मध्ये जाणार. लक्षपूर्वक ऐका महिला मंडळ, ते मुसळ असं मी वरती फेकून आणणार आणि आपला बंटी आहे ना छोटासा, तो आपल्या मोबाईल मध्ये व्हिडिओ शूटिंग करणार आणि मी ती युट्यूबला. एवढं सगळं केलं की म्हणे मी पतिव्रता बनणार आहे, माझ्यावरती देवाची कृपा होईल. लक्षपूर्वक ऐका महिला मंडळ, ठरवल्याप्रमाणे 4 वाजले. पण हा काही अजून आला, पडले गावातून काय अजून आला. इकडे साळी काढते, म्हणे आला का, म्हणे आला का. रस्त्यापर्यंत अशी वाट पाहते, रस्त्यापर्यंत डोळे लावते, अजून काही आला. जेव्हा 4:15 वाजले ना आणि तिनं त्याला पाहावं, म्हणे आला आला आला. आले म्हटले नाही, म्हणे आला. आल्याबरोबर त्यानं हाक मारावी, सती, कारण सती होती ती. जसं मुसळ वरती फेकून आणलं, मुसळ वरती फेकलं होतं ते खाली यायला आणि तो दारातून तिथे यायला एकच वेळ झाली. जसं डोक्यामध्ये ते मुसळ पडलं, 32 पैकी एकही राहिला नाही. महिला मंडळ बघता काय, जागेवरती जायची वेळ, व्हिडिओ शूटिंग काढायची गोष्ट बाजूलाच राहिली. एवढं सगळं केलं म्हणजे पतिव्रता बनता येईल का. भगवान परमात्म्याचा अंतःकरणामध्ये जर या ठिकाणी निष्ठा, श्रद्धा आणि भाव असला ना, भगवान परमात्म्याचं उच्चारण जर असलं ना आणि पतीच्या चरणावरती या ठिकाणी अपार श्रद्धा, निष्ठा, भाव जर ठेवली तर निश्चितच आपल्याला पतिव्रता धर्माचा महिमाही कळेल आणि एक दिवस पतिव्रता सुद्धा बनता येईल. पतिव्रता बनायचं आहे कुणासारखं तर प्रभू रामचंद्रांची 14 वर्षे वनवासामध्ये जिने सेवा केली ना, ते सीता मातेसारखं आपण पतिव्रता धर्म पालन केलं पाहिजे. वृंदा मातेसारखं त्या ठिकाणी पतिव्रता धर्माचं आचरण केलं पाहिजे. तेव्हाच कुठेतरी आपल्याला वृंदा मातेसारखं या ठिकाणी पतिव्रता बनता येईल. सत्यवानाच्या सावित्रीसारखं या ठिकाणी पतिव्रता बनता येईल. पण आज आपल्याला वाटतं, काही भागात तर गेलं ना महिला मंडळ, इतकी अवघड गोष्ट आहे पटवून देण्याकरिता व्यवहारातलं उदाहरण दिले बघा. कीर्तनानिमित्तानं आम्ही बोरिवलीला गेलो. बोरिवलीला सकाळचं कीर्तन होतं आणि सकाळचं कीर्तन असल्या कारणाने एक आजीबाई म्हटल्या, म्हणे ताई चला चहा घ्यायला. आम्ही गेलो चहा घ्यायला, पण नेमकं त्यांच्या घरातलं दूधच संपलं. मग सकाळची, आता आजचा रविवारचा दिवस, तसा रविवारचा दिवस होता, सगळी कामानिमित्तानं बाहेर जाणारी मंडळी होती. सुनबाई सुद्धा आराम करत होती, पण सासूबाईने आवाज दिला, म्हणजे सुनबाई कीर्तन करताय आपल्या घरी आल्या, त्यांना जरा चहा ठेवायचा आहे. आता चहा ठेवायचं पण दूध संपलं. मग तिनं आपल्या हाका मारायला सुरुवात केली, बंटी अरे उठ रे बंटी, बंटी उठ रे बंटी, कीर्तन करताय आपल्या घरी आल्या, दूध आणण्याकरिता त्या ठिकाणी जायचं आहे. बंटी काय उठायला तयार. ताईनं किती हाका माराव्या, बंटी उठ रे बंटी, अरे उठ रे बंटी. बंटी काय उठायला तयार. मग मीच म्हटलं, अहो ताई हवं तर आम्हाला ब्लॅक टी ठेवा, कशाला तुमच्या लेकराला त्रास देता. रविवारची सुट्टीचा दिवस आहे ना, झोपू द्यावं लेकराला, कशाला म्हणे त्रास देता बरं तुम्ही. आता ताईनं सांगितलं की बंटी माझ्या लेकराचं, माझ्या मुलाचं नाव नाही तर बंटी नाव कोणाचं आहे. आता कशा हसल्या. जीवनामध्ये जीवन जगत असताना आज वाटतं नेमकं जग काय आहे, भगवान परमात्मा काय आहे, जगाचा मालक. साधू संतांनी जो मार्ग दिलेला
त्या मार्गक्रमण केलं पाहिजे. नाथ महाराज सांगतात की बाबांनो, आजच्या अभंगातून आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस तुम्ही नामाचा उच्चारण केलं की निश्चितच भगवान परमात्म्याला सुद्धा वाटेल की काय माझा भक्त आहे बघा. कारण हे वारकऱ्याचे नियमावली आहे, वारकऱ्याचे या ठिकाणी नियम सांगितलेले आहेत. नामाचं जर एक या ठिकाणी एक नामाची काडी तुमच्या जीवनात असली तर अनंत जन्माचे पातक नष्ट होतात. तृण अग्नी मिळे समरस झाले तैसे नाम केले जपता हरी उच्चार आणि मंत्र गाद पळे भूत बाधा. भूताची सुद्धा जीवनामध्ये बाधा होत नाही. पण हरी उच्चार आणि अनंत पापराशी आणि जातील लयासी क्षण मात्रे. ज्ञानोबरायांनी हरिपाठामध्ये वर्णन केलं. पण आज आपली हरीकडे पाठ आहे तर हरिपाठ पाठ होईल का महिला मंडळ? हरीकडे आपली पाठ आहे तर हरिपाठ काही पाठ होणार नाही. आणि जन्माला येऊन हरीचं उच्चारण करत नाही ना तर लवकरात लवकर तो यमाचा पाहुणा सुद्धा होतो. हरी उच्चार आणि मंत्र अगाध पळे भूत बाधा भेण्यात येते. पण हरी उच्चाराने अनंत पापराशी वळे भूत बाधा भेण्यात येते. आणि जन्माला येऊन इथे जर देवाचं नामस्मरण केलं नाही तर आपला जन्म वाया गेल्यासारखा आहे. तू का म्हणे काही करा काढा काढी जाते ऐसी घडी पुन्हा नाही. गेलेली वेळ आहे ती पुन्हा पुन्हा येत नाही. अनेक प्रमाणे या ठिकाणी देता येतील. पण नाथ महाराज म्हणतात की फक्त नामस्मरणाचं आवडतं का महिला मंडळ? मग तुम्ही म्हणाल की काम करताना कामामध्ये काम काही म्हणा राम राम तेही आम्ही ताई करू. पण नाही माय बाप, दुसरा प्रकार या ठिकाणी सांगितलेला आहे एकनाथ महाराजांनी की माझ्या भगवान परमात्म्याला नुसतं नामस्मरणच आवडत नाही तर पवित्र तुळशीची माळ ही आवडते. आणि कपाळी गोपीचंदनाचा टिळा जर असला तर असा साधक या ठिकाणी भगवान परमात्म्याला अति प्रिय आहे. अभंगाचं दुसरं चरण. तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा. तुळशी माळ गळा पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये आपण धारण केली पाहिजे. आणि असा साधक त्या ठिकाणी माझ्या भगवान परमात्म्याला देवाला काय आहे प्रिय आहे. का बरं तुळशीचीच माळ सांगितली महिला मंडळ? अनेक वृक्ष आहेत ना, ते वृक्ष का नाही सांगितले? त्यांची माळ का नाही सांगितली? तुळशीचीच माळ का? तर अति प्रिय आवडे तुळसी बुका तैसी प्रीती करी भोळ्या भाविका. नाम पद पंकज पादुका श्री मस्तकी वंदितासे. अति प्रिय आवडे तुळसी बुका. या ठिकाणी पांडुरंग परमात्म्याला तुळस इतकी प्रिय आहे. तुळशी मातेचा अनेक या ठिकाणी महिमा गायला जातो महिला मंडळ. जर नित्य नेमानं एखादी स्त्री एखादी पतिव्रता तुळशी मातेला वंदन करून तुळशी मातेला त्या ठिकाणी सकाळच्या वेळेला संध्याकाळच्या वेळेला नित्य नेमानं जर दीप प्रज्वलित करत असेल दिवा लावत असेल तर खरंच त्या तुळशी मातेची त्या स्त्रीवरती कृपा झाल्याशिवाय राहत. तुळसी सी सखे श्रीवे पापहरणी पुण्य दे. नमस्ते नारदणुते नमो नारायण प्रिये. हा श्लोक जरी म्हटलात ना तर भगवान परमात्म्याला तुळस किती प्रिय आहे. ज्या वेळेला सत्यभामेला गर्व झाला आणि हा गर्व नाहीसा करण्याकरिता नारदजी नेहमी पुढे असायचे. कारण सत्यभामेने काय सांगितलं की देव विकायला तिनं काढला. देवाला कोणी दान घेतं का? देवाला कोणी दान घेतं का? कुणीच देवाला दान घेतलं. देवाला म्हणजे कोणाला तर पतीला. मग नारदजीनं सांगितलं की मलाच तू देवाला दान करून कृष्ण परमात्म्याला दान करून टाकलं. आता ही जी महती आहे ना, ही बातमी जी आहे, देवाच्या सगळ्या 16,107 जणी होत्या ना, 16,108 जणी आहेत. पण बाकीच्या सत्यभामेला सोडून 16,107 जणी त्यांना ही बातमी कळाली आणि त्या अशा भांडू लागल्या, इतक्या भांडू लागल्या. महिला मंडळांचे भांडण कीर्तनात सांगायची गरज नाही पुरुष वर्ग, बरोबर ना? म्हणे तुझ्या एकटीचाच पती लागतोय का? आमचा कोणी लागत नाही का? हा पाठीमागच्या हातातल्या बांगड्या पाठीमागं काय सारल्या, कमरेचा पदर काय कोचला, भांडू लागल्या. आता पुन्हा सत्यभामेला प्रश्न पडला की देवाला जो पण दान केलेलं आहे ना, कुणाकडं? नारदजींकडं. केलेलं दान आपण वापस करायचं, परत घ्यायचं. नारदजींकडे सत्यभामेने जावं आणि म्हणावं, म्हणजे नारदजी मी केलेलं जे दान आहे ना ते माझं मला परत करा. नारदजी म्हटले एकदा केलेलं दान परत करत. आता
दान जर केलेलं आहे कुणाला, देवाला, ते परत करायचं असेल, परत जर माघारी घ्यायचं असेल तर करायचं काय? म्हणे परमात्म्याच्या वजना इतकं सोनं मला दान करा आणि तुमचा पती तुम्हाला परत. ऐकताय ना महिला मंडळ? आता सोनं नाणं 16,108 जणींचं, सगळ्या जणींचं जमा केलं, गोळा केलं एका बाजूला आणि एक पारडं तयार केलं. एका बाजूनं परमात्म्याला त्या ठिकाणी ठेवलं, एका पारड्यात परमात्म्याला बसवलं आणि दुसऱ्या परड्यामध्ये दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी सोनं नाणं सगळं काही टाकायला सुरुवात केलं. पण भगवान परमात्मा काय बरोबरीचे होत नव्हते. करावं तरी काय? काही कळत नव्हतं, समजत नव्हतं. म्हणजे काय करावं? जेवढे काही कपाटामध्ये दागिने होते ना, सगळे काही सगळ्या जणींना घेऊन यावं, पण तरी सुद्धा भगवान परमात्मा बरोबरीचे होत नव्हते. एक दूत त्या ठिकाणी रुक्मिणी मातेकडे गेला, रुक्मिणी मातेची त्या ठिकाणी आळवणी करू लागला, रुक्मिणी मातेची त्या ठिकाणी वळवणी करू लागला. रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसल्या, उठा की चला, ऐकून सखा हे ब्राह्मण वाणी, आपण केला शारंग पाणी, उठा की चला. रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसल्या, उठा की चला. झटकन उठाली मग रुक्मिणी, तुळसी पात्र हाती घेऊन, उठा की चला. रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसल्या, उठा की चला. तुळसी पात्र पारडे ठेविता, माधव झाला बरोबरीचा, उठा की चला. रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसल्या, उठा की चला, उठा की चला. रुक्मिणी मातेने झटकन उठावर, झटकन उठाली मग रुक्मिणी, तुळसी पात्र हाती घेऊन, झटकन रुक्मिणी मातेने उठावं, अंगणामध्ये जावं. अंगणामध्ये तुळशी वृंदावनातलं तुळशी मातेचं, तुळशी वृक्षाचं एक पान काढावं. तुळसी पात्र पारडे ठेविता, माधव झाला बरोबरीचा, उठा की चला. एक तुळशीचं पत्र, एक तुळशीचं पान, ज्या बाजूनं सोनं नाणं दागदागिने होते ना महिला मंडळ, त्याच्यात टाकल्याबरोबर माधव झाला बरोबरीचा. इतकं तुळशीचं पान माझ्या भगवान परमात्म्याला प्रिय आहे. ज्या वेळेला तुकाराम महाराजांच्या घरी सुद्धा जगाचा मालक, विश्वाचा मालक आला होता महिला मंडळ. आता देव घरी आला, पण देवाच्या पाहुणचाराकरिता काहीच नव्हतं. रांधिलेल्या कण्या, दरदरीत माझ्या रांधिलेल्या कण्या, पाहुणे आजी आले घरी, पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार, कोप मोडू की जर्जर. मोडकीच खाट त्या ठिकाणी बाज होती, मोडकच त्या ठिकाणी भांड होतं, पाणी पिण्याकरिता मोडकाच त्या ठिकाणी तांब्या सुद्धा होता. पण जगाचा मालक आला, आवळीला सांगितलं की कणे आहेत ना, त्या पाण्यामध्ये नुसत्या रांधून जरी दिल्या ना, तरी माझा जगाचा मालक त्या ठिकाणी सामावून घेईल बघ. पाण्यामध्ये रांधलेल्या कण्यांचं त्या ठिकाणी भात जो आहे ना महिला मंडळ, पात्रामध्ये वाढलं गेलं. आनंदानं त्या ठिकाणी उत्साहानं भगवान परमात्म्यानं ते प्राशन करावं. पण आपल्या हिंदू धर्मामध्ये अशी प्रथा आहे की पाहुणा एखादा आपतिष्ट आला, त्याचं जेवण झालं, जेवणाची तृप्ती झाली की मुखशुद्धीसाठी काहीतरी दिलं जातं. महिला मंडळ मुखशुद्धीसाठी अनेक काहीतरी प्रकार काय काय खातात, कोण काय खाईल सांगता येत नाही. मग मुखशुद्धीसाठी काय द्यावं? तुकाराम महाराजांच्या मनामध्ये विचार आला, देव घरी आला, पण देवानं या ठिकाणी जेवणही केलं, पण मुखशुद्धीसाठी काही. तुकाराम महाराज काही कुठल्या गोष्टीची अपेक्षा करत नाही. मग तुळस इतकी प्रिय आहे कुणाला, तर माझ्या विटेवरच्या मालकाला. म्हणून तुको या ठिकाणी एकनाथ महाराज म्हणतात, तुळशी माळ गळा. बाबांनो, दुसरा प्रकार माझ्या भगवान परमात्म्याला कोणता आवडतो तर तुळशीची पवित्र माळ तुम्ही गळ्यामध्ये धारण केली पाहिजे. मग नुसते तुळशीची माळ गळ्यामध्ये धारण करून मिरवलं म्हणजे झालं का? तर कपाळी गोपीचंदनाचा टिळा. मग आपल्याला वाटतं की मी आता निष्ठावंत वारकरी नाही मायबाप, पण वारकऱ्यांबद्दल, वैष्णवांबद्दल, साधू संतांबद्दल अंतःकरणामध्ये कळवळा, प्रेम जिव्हाळा असणं गरजेचं आहे. नंतर पूर्वीचा एक काळ असा होता, साधू संत येती घरा, तोची दिवाळी दसरा.
एखादा साधू महात्मा आपल्या घरी यायचा झाला तर टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटही चालावी पंढरीची, वाटही चालावी पंढरीची. टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटही चालावी पंढरीची, वाटही चालावी पंढरीची. साधू महात्मा घरी यायचं म्हटला तर आपल्याला आनंद व्हायचा, हाताने टाळ्या वाजवून त्याचं स्वागत केला जायचा, दारापुढे गुढी उभारलेली असायची. पण आता तशी प्रथा, साधू संत येती करा, मागचे पुढचे दारे सगळे बंद करा आणि सगळ्यांनी घरात. हे कलियुग आहे. म्हणून नाथ महाराजांना या ठिकाणी वर्णन करावं असं वाटतं. तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. वारकऱ्यांबद्दल, वैष्णवांबद्दल आणि अंतकरणामध्ये जर कळवळा असला, प्रेम जर असलं तर खरंच निष्ठावंत वारकरी म्हटलं जातं. मग एवढं केलं म्हणजे झालं का? तर नाही. नाथ महाराज पुढे सांगतायत की बाबांनो, जीवनामध्ये आषाढी पंढरीची कार्तिकीची वारी केली पाहिजे. अभंगाचं तिसरं. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धार नाही. हे जीवनामध्ये आपल्या जर नित्यनेम असले ना, कारण बघा महिला मंडळ पंढरपूरला गेल्याच्या नंतर तिथला जो आनंद आहे ना, एक वेळेला गेल्यानंतर सारखं सारखं जावंसं वाटतं की नाही? सुखा लागी करीसी तळमळ, तरी तू पंढरीसी जाय केवळ, मग तू अवघाची सुरकुर पोसी आणि जन्म जन्मीचे. पंढरीचं वारकरी आपण बनलं पाहिजे. कारण वारकरी ज्या वेळेला पंढरपुरात जातात आणि पंढरपुरात गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी जो वाळवंटामध्ये विठूच्या नामाचा गजर करतात ना, महिला मंडळ लक्षपूर्वक ऐका, गडबड करू नका, वेळ झालेली आहे मला माहिती आहे. पण आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, मला सांगा, असं आपण ऐन वेळी जर ठरवतो की पंढरपूरला जायचं आहे, पण आपलं काही जाणं होत. पण आषाढी कार्तिकीला आपलं निश्चित त्या वेळेला जाणं होतं. एखाद्या आजीबाईला सांगा चला पंढरपूरला, आजी म्हणते आली असते पंढरपूरला, पण नातू काय माझ्याशिवाय राहत? आता खरं सांगा महिला मंडळ, नातू आजीशिवाय राहत नाही की आजीला संसार सुटत नाही? बाबा खरं सांगा. हा, आता काहीच म्हणणार नाही. नाथ महाराजांनी इतकं गोड वर्णन केलेलं आहे आषाढी कार्तिकी. अहो, ज्या वेळेला तुकाराम महाराजांना सुद्धा आषाढी वारीला जायचं होतं ना, आषाढी वारीला जायचं होतं, पण नेमकी तुकाराम महाराजांची तब्येत बिघडली, काही कारणास्तव पंढरपूरला जाणं होत नाही. बघा अंतःकरणामध्ये भाव कसा असावा, वारीची ओढ कशी असावी. आषाढी वारी जवळ आली आणि तुकाराम महाराजांची तब्येत बिघडून गेली. कडकडून तुकाराम महाराजांना ताप आला. तुकाराम महाराजांच्या अंगाचा या ठिकाणी दाह होतोय. पण वारकरी त्या ठिकाणी पंढरपूरला निघाले होते. वारकऱ्यांकडे तुकाराम महाराजांनी निरोप पाठवला, एवढा करा उपकार, एवढा करा उपकार, देवा सांगा नमस्कार, देवा सांगा नमस्कार, देवा सांगा नमस्कार, देवा सांगा नमस्कार, एवढा करा उपकार, 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 देवा सांगा नमस्कार, माझी भाकावी करुणा, विणवा वैकुंठीचा, विणवा पंढरीचा राणा. वारकऱ्यांकडे निरोप पाठविला गेला. वारकऱ्यांनी पंढरपुरात गेल्याच्या नंतर विटेवरच्या मालकाला पांडुरंग परमात्म्याला सांगितलं की जगद्गुरु तुकाराम महाराजांनी निरोप पाठवलेला आहे आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या भेटीला तुम्हाला यावंच लागेल. आता ऐसा सांडोणी सोहळा मी का पडेल निराळा. एवढा मोठा सोहळा सोडून त्या ठिकाणी देवाला जाणं शक्य होईल का महिला मंडळ? मग देवानं त्या ठिकाणी गरुडाला पाठवलं. गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळाडोई, वेगी आणावा तो हरी. गरुड आल्याच्या नंतर तुकाराम महाराजांनी
करिता मी परमार्थ केला का? म्हणजे गरुडाकडे निरोप पाठवला होता की तुकाराम महाराजांना तुम्ही घेऊन या. तुकाराम महाराज म्हटले की या ठिकाणी जाळूनी संसार बैसळ अंगुनी, जाळूनी संसार बैसळ अंगणी, ह्या करिता म्हणे मी या ठिकाणी माझ्या प्रपंचावरती संसारावरती तुळशी पात्र ठेवून मी जो काही परमार्थ केला का? तर नाही. गरुडाकडे तुकाराम महाराज निरोप पाठवला म्हणजे तुम्ही देवाला जावा आणि सांगा की देवा तुम्ही आल्याशिवाय मी काही येणार. गरुड पुन्हा देवाकडे आले आणि सांगितलं देवा तुकाराम महाराज म्हणू लागले की म्हणे तुम्हीच देवा मला घ्यायला या. आता एवढा मोठा सोहळा सोडून त्या ठिकाणी देवाला येत नाही. काय करावं देवाला काही समजत नव्हतं, काही विचार सापडत नव्हता. मग आपल्या पत्नीला रुक्मिणी मातेलाच विचारलं म्हणे देव म्हणतात रुक्मिणी म्हणे काय करू? तुकाराम महाराजांनी मला बोलवलेलं आहे. रुक्मिणी मातेने सांगितलं देवा तुम्ही बिनधास्त जावा, अजिबात या ठिकाणी संकोच करू नका. हे सगळं पंढरपूर सापडण्याकरिता मी खंबीर आहे. नाहीतर आपली पत्नी आपली बायको काय म्हटली असतील की महिला मंडळ अगोदरच म्हटले असतील तुम्ही काही जाऊ नका, तुम्ही गेल्यानंतर इथं सगळं बिघडून जाईल. जगाच्या मालकानं तुकाराम महाराजांच्या भेटीला जावं. आवली विचारू लागली की कुठे आहे तुमचा देव? आणि त्यावेळेला आकाशामध्ये पाहिलं. तुकाराम महाराजांनी आवलीला सांगितलं म्हणे आकाशामध्ये बघ कोण भेटीला येत आहे? पिवळा पितांबर कैसा गगनी जगला, पिवळा पितांबर गरुडावरी बसूनी माझा कैवारी आला. आपल्याला जर अंतःकरणापासून वारीची ओढ लागलेली असेल तर जगाच्या मालकाला सुद्धा वाटेल की ह्या पंढरपुरामध्ये, हे माझ्या वाळवंटामध्ये, माझ्या चंद्रभागेच्या तीरी कधी माझा या ठिकाणी भक्त येईल. पण जेवढी ओढ आपल्याला प्रपंचाची आहे ना महिला मंडळ तेवढी आता काहीच म्हणणार नाही. नाथ महाराज वर्णन करतात आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारण नाही. हे सहा साधन, हे सहा निर्धार आपल्या जीवनामध्ये असले तर तुकाराम नाथ महाराज म्हणतायत की बाबांनो असा भक्त या ठिकाणी मला अतिप्रिय आहे. अतिप्रिय आवडे तुळसी गुप्ता मी मग परी प्राणा प्रिय परोते मग आवडते निरुते जे भक्त चरित्राते प्रशंसते. माझ्या प्राण्यापेक्षा मला कोण प्रिय आहे? कोण प्रिय आहे? परी प्राणा परोते मज आवडते निरुते. माझ्या प्राण्यापेक्षा मला भक्त प्रिय वाटतो. आणि असा भक्त तुम्ही आम्ही बनलं पाहिजे ज्याच्या जीवनामध्ये सहा या ठिकाणी निर्धार आहेत, ही सहा साधनं आहेत ना, अशा भक्ताची या ठिकाणी देवपूजा करतो. कारण म्हणतात माझे भक्त गाते तेथे नारद आम्ही उभा तेथे. एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देव परम पूज्य जकी. अख्ख्या जगाला पूजक असलेला भगवान परमात्मा त्या भक्ताची, त्या पूजकाची त्या ठिकाणी पूजा करतो. म्हणून ते एकदा भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा. विठोबा रखुमाई टाली टाली पाठीमागं बसलेल्या महिला मंडळ विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा
तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धार आण नाही एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देव परम पूज्य जगी तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा अल्पमती प्रमाण अल्पबुद्धी प्रमाण धावत्या वेगात आणि कमी वेळात अभंगाचं या ठिकाणी चिंतन सर्वांच्या समोर फक्त मांडण्याचा प्रयत्न केला असेल. शेवटचे फक्त तुमचे 5 मिनिट घेईल आणि वाणीला पूर्णविराम देईल. जीवन जगत असताना आपल्या लहान मुलांवरती जर निश्चितच आपण संस्कार केले ना महिला मंडळ, तर संस्कार केल्यानंतर सुसंस्कृत आपलं घराणं सुद्धा होतं. कारण एखाद्या पंथाची किंवा एखाद्या संप्रदायाची जोड मात्र माता पित्याने पकडावी. पण ज्या वेळेला तरुण वयामध्ये मुलं येतात ना आणि तेव्हा जर त्यांच्यावरती आपण संस्कार करायला गेलो महिला मंडळ, ते संस्कार त्यांच्यावरती होत मग लहानपणापासून ते संस्कार केले पाहिजे. महिला मंडळ, एक मुलगा असा होता तुम्हाला सांगते, आता त्याच्या इंद्रियाला लागलेलं वळण म्हणा की आईच्या इंद्रियाला लागलेलं वळण म्हणा, हे तुम्ही ऐकल्यानंतर लक्षात घ्या. आईने लहानपणी संस्कार लावले नव्हते. आईला फक्त फटकाळपणा बोलण्याची सवय होती. आईला एखाद्या बाईने जर कुणाचं वर्णन केलं ना तर तिथेही काहीतरी बोलून जायची. मग ती सवय मात्र त्या मुलावरती होऊन गेली, ते संस्कार त्या मुलावरती होऊन गेले. मुलगा सुद्धा तसाच. रस्त्यातून चालत असताना एखाद्या बाईच्या अंगावरती दगड काय फेकणार, एखादी शिवीगाळ काय करणार. बरं, विनाकारण शिवी दिल्यानंतर राग येणार नाही का महिला मंडळ? विनाकारण जर शिवी दिली तर राग आल्याशिवाय राग. एक दिवस असा प्रकार केला, आजीबाईला शिवी दिली. आता म्हाताऱ्या माणसाचा वयामानानुसार त्या ठिकाणी थोडासा चिडचिड करण्याचा स्वभाव, बडबड करण्याचा त्या ठिकाणी स्वभाव होत राहतो. आजीबाईनं सुद्धा त्याला इतकी शिवीगाळ केली, इतकं काय काय बोलावं. वरून त्या आजीबाईच्या अंगावरती त्या मुलानं दगड फेकून आणावं. आजीबाईनं सांगितलं म्हणे, संध्याकाळी तुझ्या आईला तुझं नाव सांगणार. मुलानं सांगितलं, माझं नाव माझ्या आईला माहीत. म्हणे, काय नाव सांगणार आहे की तुझा मुलगा इतका घाणघाण 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 शिव्या देतो. संध्याकाळच्या वेळेला ठरवल्याप्रमाणे, सांगितल्याप्रमाणे आजीबाई त्या मुलाचं नाव सांगण्याकरिता तिच्या घरी आली आणि त्या मुलाच्या आईला सांगितलं म्हणे, अगं गंगूबाई, तुझ्या मुलाला समजावून सांग जरा, इतक्या घनघन इतक्या घनघन 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 शिव्या देतो, म्हणजे काहीतरी चांगले संस्कार कर मुलावरती. आता तुम्हाला काय वाटतं महिला मंडळ, आईनं बोलायला पाहिजे, बाळा शिवी देत जाऊ नको, असं विनाकारण कोणाला शिवी देणं, काहीतरी कृत्य करणं बरं दिसत नाही. पण प्रत्येक आईला वाटतं, प्रत्येक आईचं मुलगा लेकरू हे लाडकं झालेलं असतं. म्हणून बघा, आईने सांगितलं की म्हणे, आजीबाई, माझा मुलगा अजून लहान आहे, अजून अज्ञान आहे, त्याला काही फारसं कळत म्हणे, लहानपणी आहे पण लहानपणी देईल घाणघाण 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 शिव्या, मोठ्यापणी देईल चांगल्या चांगल्या शिव्या. महिला मंडळ, ज्या वेळेला छत्रपती शिवाजी राजे जन्माला आले, छत्रपती शिवाजी राजे जन्माला आले तेव्हा तर त्यांच्यावरती राजमाता जिजाऊ मातेने संस्कार केले, यात शंका नाही. पण ज्या वेळेला शिवबाबा या ठिकाणी बाळराजे गर्भामध्ये होते ना, गर्भापासून जिजाऊ मातेने संस्कार, तशी माता आपण म्हणलं पाहिजे. गर्भापासून राजमाता जिजाऊ मातेने संस्कार केले छत्रपती शिवाजी राजांवरती. नवे तर ज्या वेळेला बाळराजे जन्माला आले ना, जुन्नर प्रांतातल्या सगळ्या माता भगिनींना इतका आनंद झाला, इतका आनंद झाला. ज्या वेळेला बाळराजांना पाळण्यामध्ये घालायचं होतं ना महिला मंडळ, सगळ्या महिला मंडळांनी एकत्रित येऊन बाळराजांना पाळण्यात घातलं आणि त्यांनी गोड असं त्या ठिकाणी पाळणा गायला सुरुवात केली. गायचं का महिला मंडळ पाळणा? लक्षपूर्वक ऐका. झुळवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा, झुळवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा, चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा, चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा, झुळवा पाळणा
मनापासून जर संस्कार केले तर सुसंस्कृत या ठिकाणी हा आपला देश झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून महिला मंडळ आज वेळात वेळ काढून तुम्ही इथे आलात ना, तुमचे खरंच फार आभार मानले पाहिजे. कारण आज प्रत्येक स्त्रीला जर विचारलं सांगितलं असेल कीर्तनाला तर फक्त कारण कुठलं असतं, प्रपंचातलं संसारातलंच कारण असतं. पण सगळ्या सोसायटीतल्या या ठिकाणी तुम्ही महिला मंडळ वेळात वेळ काढून इथे आलात. आपल्या जीवनामध्ये चाललेली ही जी वेळ आहे ना, या भगवान परमात्म्याकरता दिलीत ना, खरंच हा पांडुरंग परमात्मा आणि माझ्या रुक्मिणी आई साहेब तुमच्यावरती कृपा केल्याशिवाय राहणार नाही, तुम्हाला सदैव आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. की मोठ्या आनंदानं उत्साहानं सगळे तुम्ही एकत्रित येऊन हे कार्यक्रमाचं आयोजन नियोजन प्रयोजन करत आहात. तुमचे पुन्हा पुन्हा आभार व्यक्त करेल. सर्व या ठिकाणी डायघर गाव येथून आलेल्या माझ्या भजनी महिला मंडळ आहेत त्यांचेही मनापासून आभार व्यक्त करेल. ऑपरेटिंग वाले दादांनी गुड या ठिकाणी ऑपरेट केली असेल त्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद व्यक्त करेल. वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ श्रेष्ठ प्रेमाचे मायाची मंडळी उपस्थितीत राहिले. आमचे या ठिकाणी दादा सुद्धा असतील, दादांनी सुद्धा उपस्थिती लावली. आदरणीय महाराज असतील, बाबांचे सुद्धा मनापासून आभार व्यक्त करेल. गोड गायनातून अगदी वारकरी चालीतून तू आम्हाला या ठिकाणी मंत्रमुग्ध केलं ना. आमचे या ठिकाणी जगन्नाथ बाबा असतील त्यांचेही मनापासून आभार व्यक्त करेल. महादेव महाराज असतील, साबळे महाराज असतील त्यांचेही ऋण व्यक्त करेल. विणेकरी आईंचे सुद्धा मनापासून धन्यवाद व्यक्त करेल. मृदुंगाचार्य महाराज आमच्या सोबत आले त्यांचेही मनापासून ऋण व्यक्त करेल. ठाणे गाव येथून आलेले आमचे या ठिकाणी दिनेश दादा वाडेकर असतील, त्यांचं एकनाथ वाडेकर या नावानं जे यूट्यूब चॅनल आहे ना, आणि त्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून अनेक वारकरी संप्रदायातील कीर्तन प्रवचन भजन हरिपाठ काकडं असेल या वारकरी संप्रदायाचा विविध त्या ठिकाणी देशांमध्ये प्रचार प्रसार करत असतात. मनापासून दादांचे ऋण व्यक्त करेल. आणि या ठिकाणी महिला मंडळ तुम्ही वेळात वेळ काढून आलात ना, फक्त इथे येऊन मी कीर्तन केलं, तुम्ही काय केलं, मी भजन म्हणणार, तुम्ही पाठीमागं म्हणायचं आणि मग आपल्या वाणीला पूर्णविराम द्यायचे. आहात ना महिला मंडळ तयार, हातांना टाळी वाजवायची आणि भजन सुद्धा म्हणायचं. कुणाला नाचायची इच्छा असेल तर इथे नाचायला आपल्याला ईर्ष्या वाटते. कुठे लग्नामध्ये गेलो तर तिथे सांगावं लागल, वरून आपण सांगतो बँडवाल्याला किंवा डीजे वाल्याला, मी सांगते ते गाणं झालं, इथे टाळी वाजवायला आपल्याला आणि संकोच वाटू नये. महिला मंडळ आवाज इतका काढायचा की रस्त्यापर्यंत आवाज गेला पाहिजे आणि वाटलं पाहिजे नेमकं कीर्तन कुणाचं आहे. आणि कीर्तन कुणाचंही असू द्या, पण सोसायटी कुठली आहे, सोसायटीचं जे नाव आहे ना, ते नाव तुमचं त्या ठिकाणी ते रस्त्यापर्यंत नाव तर जाईल आणि चर्चा होईल की सोसायटीतल्या या ठिकाणी महिला मंडळ इतक्या आनंदानं या ठिकाणी भजन गात आहे. महिला मंडळ टाळी वाजवायला तयार राहा. हरी जनाबाई मुक्ताबाई, क्या बाते वा, जनाबाई मुक्ताबाई, सखूबाई मीराबाई, क्या बात है वा, बहिणाबाई सोयराबाई, हा 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 हा, जनाबाई मुक्ताबाई, सखूबाई मीराबाई, नाबाई सोयराबाई, बहिणाबाई, जनाबाई मुक्ताबाई, बहिणाबाई सोयराबाई, क्या बात है, जनाबाई मुक्ताबाई, सखूबाई मीराबाई, मधल्या महिला बोलत नाही, आवाज आवाज, जनाबाई मुक्ताबाई, सखूबाई मीराबाई, क्या बात है, बहिणाबाई सोयराबाई, जनाबाई मुक्ताबाई, सखूबाई मीराबाई, बहिणाबाई सोयराबाई. हा आनंद इथेच मिळतो महिला मंडळ. आणि ही वाट तुम्हाला पुढच्या वर्षीपर्यंत एकदा आमच्या सुवर्णाताईंनी ह्या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन सर्व सोसायटीतील कमिटी मंडळ असेल त्यांचेही मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करेल. कुणाचं काही नाव घेत नाही. झालेली कीर्तन रूपी सेवा
पांडुरंग परमात्म्याच्या चरणी, रुक्मिणी मातेच्या चरणी, आमच्या संतांच्या चरणी या ठिकाणी समर्पित करून वाणीला पूर्ण विराम देईल. चांगलं सांगितलं असेल तर घेण्याचा प्रयत्न करा. एखादा वाईट अपशब्द माझ्या वाणीतून बाहेर पडला असेल तर मला क्षमा करून आपली मुलगी म्हणून या ठिकाणी मला माफ करा आणि झालेली कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी संपूर्ण वाणीला पूर्ण विराम देईल. ज्ञानेश्वरा माऊली